खासदारांच्या अपात्रतेच्या यादीतून अजित पवार गटानं कोल्हेंचं नाव वगळलं आणि इकडे कोल्हे यांनी अजित पवार यांची भेट घेतली। नेमकं काय घडल्यात घडामोडी बघूया एक रिपोर्ट। शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि या भेटीचा टायमिंगही खास आहे। खासदारांना अपात्र करण्यासाठी जे पत्र अजित पवार गटानं लोकसभेच्या अध्यक्षांना दिलं त्यातून अमोल कोल्हेंचं नाव अजित पवार गटानं वगळलं। त्यामुळे नाव वगळताच कोल्हे दादांच्या भेटीला मंत्रालयात आल्यानं भुवया उंचावल्या। मात्र विकास कामांसंदर्भात दादांची भेट घेतल्याचं कोल्हेंचं म्हणणं आहे। ही पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी ही भेट होती आणि त्याचबरोबरीनं इंद्रायणी मेडिसिटी सारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी जो प्रकल्प आहे ज्यामध्ये 26 सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आपण एका कॅम्पसमध्ये आपण पुणे जिल्ह्यात हे करतो आणि यासाठी सुरुवातीपासून म्हणजे आधीच्या महाविकास आघाडी सरकारमध्येही पालकमंत्री असताना अजितदादांची फार महत्त्वाची भूमिका होती आणि तो प्रकल्प पुढे कशा पद्धतीनं नेता येईल या संदर्भात ही चर्चा झाली। पुणे नाशिक रेल्वे आणि इंद्रायणी मेडिसिटीचं कारण कोल्हे देत आहे। मात्र दादांनी कारवाईच्या पत्रातून नाव का मागे घेतलं या प्रश्नावर कोल्हेंनी बोलणं टाळलं। मला या संदर्भात खरंच काही भाष्य करता येणार नाही कारण या आपण जर बघत असाल तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये खरं तर मला वाटतं की मी कुठे नाही आहे कारण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी खूप खोलात जाऊन याचा अभ्यास केला नाही पण हे नाव नाही हे मला आज तुमच्या माध्यमातून समजलं। येणाऱ्या काळात त्याचा उलगडा होईल। हे तेच अमोल कोल्हे आहेत ज्यांनी दादांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या शपथविधीलाही हजर राहिले होते। मात्र शपथविधी होताच काही तासातच कोल्हेंनी पुन्हा शरद पवार गटाकडे जाणं पसंत केलं। मनपरिवर्तन झाल्यानं शरद पवारांसोबत आल्याचं कोल्हे म्हणाले होते। म्हणजे त्या दिवशी मी स्वतः राजभवनात होतो, वर्षानुवर्ष काम केले, सोबत बोलवल्यानंतर स्वतः राजभवनात होतो। राजभवनातून पहिला फोन केला आणि सांगितलं माझ्या खासदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे। कारण काय? कारण जर याच पद्धतीने पक्ष फोडले गेले, माणसं पळवली गेली, विचारधारा बदलल्या गेल्या तर राजकारणातली नैतिकता, विश्वासार्हता, जबाबदारी आणि सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास ठेवून मतदान केलंय त्या विश्वासाचं काय होणार हा प्रश्न आधी मनात होता। राष्ट्रवादी कुणाची ही लढाई शरद पवार आणि अजित पवार निवडणूक आयोग आणि कोर्टात लढतायत। त्याचवेळी अजित पवार गटाची कृती ही चर्चेचा विषय ठरली आहे। लोकसभा आणि राज्यसभेतील ज्या खासदारांवर कारवाईसाठीचं पत्र लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना दादांच्या गटानं दिलं होतं त्यातून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या तिघांची नावं वगळण्यात आली आहेत। तर लोकसभेचे खासदार मोहम्मद फैजल, राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांच्यावर कारवाईची मागणी अजित पवार गटानं केली आहे। आमची एक राजकीय लढाई आहे आणि त्या राजकीय लढाईमध्ये तुम्ही जर कॉम्प्रोमाइज करणार असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थातच नैतिकतेवर त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशन मूव्ह केलं आणि म्हणून आम्ही सिलेक्टिव्ह नाही आहोत। आम्ही ह्याच्यात असेंब्ली आपलं लोकसभा आणि राज्यसभेत दोन्हीमध्ये ज्या दोन लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या निर्णयांना सपोर्ट केलं म्हणून आम्ही त्यांना डिस्क्वालिफाय केलं आणि आम्ही सिलेक्टिव्ह केलेलं नाही। आता त्यांनी का सिलेक्टिव्ह केलंय ह्याचं उत्तर माझ्याकडे नाही। तर अमोल कोल्हे आमच्याच सोबत असून त्यांचं प्रतिज्ञापत्र आमच्याकडे आहे असं अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले। तुमचं समर्थन आम्हाला पहिल्या दिवशी होतं ज्या वेळेला आम्ही राजभवनामध्ये शपथ घेतली त्याला डॉक्टर अमोल कोल्हे त्या ठिकाणी उपस्थित होते। राजकारणात कोण कुठे जाईल काही सांगता येत नाही। अमोल कोल्हे आपण शरद पवारांसोबत असल्याचं सांगतायत मात्र दादांच्या भेटीनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्यात। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।